आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा तर आपल्या पाटण तालुक्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला माहित आहे की आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच ताकदीने लढायला लागणार आहे। समोरची ताकद मोठी आहे, संघर्ष आहे, या सगळ्या गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत, आमच्यापेक्षा जास्त तुम्ही अनुभवलेले आहेत आणि त्या ह्याच्यातनं आपण पार्टी सगळी जी आहे ती टिकवून ठेवण्याचं काम हे पाटणमधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केले। आता सचिनसिंह पाटणकर आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आपल्या बरोबर या आपल्या भाजपमध्ये आले आणि आम्ही आता म्हणजे सगळ्यांचे आम्ही नाही पण जे जे आपल्या आधी आले आपले मंडलाध्यक्ष वगैरे एक सगळ्यांचं आहे की सगळे आम्ही एकत्र आहोत। फक्त सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की जुन्या नवीन असा मेळ बसवा, हे काम करायला सोपं राहील, नवीनना पण संधी द्या आणि जुने जे काम करतात यांना पण जिथं जिथं जो जो ताकदीचा आहे, जिथं जो उमेदवार निवडून येऊ शकतो त्या दिशेनं निर्णय करा, असं बऱ्याचशा सगळ्यांचं मत हे त्या पद्धतीनं नक्कीच राहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सगळेजण मिळून म्हणजे आपल्या सगळ्यांचा विचार तर केलाच जाईल। पण निर्णय घेत असताना शेवटी ज्यावेळेला निर्णयावर यायला लागेल त्यावेळेला जे निर्णय होतील ते माझी सगळ्यांना म्हणजे नुसतं पाटण नाही तर जिल्ह्यातल्या सगळ्यांना विनंती आहे की भाजपच्या माध्यमातून जे निर्णय उद्याच्या याच्यामध्ये केले जातील कुठलेही गटतट न बघता निर्णय आम्ही करू, हा नक्कीच माझा आपल्याला या ठिकाणी सर्वांच्या वतीनं शब्द आहे। गटातटाचे निर्णय होणार नाहीत पक्ष म्हणून आणि समोरच्या आपला जो उमेदवार आहे त्याची सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवडून येण्याची क्षमता, कारण शेवटी नुसतं माझ्या जवळच आहे किंवा माझ्या बरोबर माझ्या गाडीत फिरतो म्हणून तिकीट द्या, पण त्याला जर मतदारसंघात कोण विचारतच नसलं, त्याच्या मागं कोण नसलं तर नुसतं माझ्यावर फिरतोय म्हणून द्या आणि सीट घालवा असं पण आपण करू शकत नाही। शेवटी निवडून येण्याची क्षमता सुद्धा त्या उमेदवाराची, त्या जिल्हा परिषद गटात त्या पंचायत समिती गणात त्याची प्रतिमा काय, लोकांची त्याच्याबद्दलचे विचार काय आहेत, त्याच्या माग म्हणजे मतदार किती आहेत किंवा मतदारांची ताकद किती आहे, जे काय आपल्या गावं वाड्या वस्त्या ज्या काय असतील तिथल्या लोकांची त्याच्याबद्दलची भावना प्रतिमा सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही नक्की निर्णय करू। हे आपल्याला सर्वांना नुसतं पाटणच नाही जिल्ह्यातल्या सगळ्यांना आम्हाला नक्कीच सांगायचंय। त्यामुळं सगळ्यांनी आज एवढा विश्वास आमच्यावर भाजपवर जिल्ह्याचा दाखवला आणि नक्कीच आज राज्याचं नेतृत्व ज्यांच्या विश्वासावर आपण सगळेजण मिळून काम करतोय देवेंद्र फडणवीस